कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था भाऊसाहेब नारा पाटील साहित्य व मोफीम व वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम ओशा सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत आदिवासी समुदाय विकास कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था येथील भाऊसाहेब नारा पाटील साहित्य व मोफीम व वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम ओशा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत आदिवासी समुदाय विकास कार्यक्रम या विषयावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आली। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। उद्घाटक म्हणून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब डॉक्टर एस.टी. पाटील हे होते। तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी अकादमी नंदुरबार संचालक प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार, जळगाव प्रकल्प प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशुतोष पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यशाळा पार पडली। तर यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून आदिवासी समाजाचे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक वास्तव या विषयावर प्राध्यापक डॉक्टर डोंगरसिंग पावरा, SPDM कॉलेज शिरपूर, आदिवासी समाजातील सांस्कृतिक परिवर्तन डॉक्टर हेमंत कुमार पाटील, आदिवासी समाज आणि प्रकल्पस्तरीय शासकीय योजना या संदर्भात दशरथ शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे, आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास आणि संधीतील आव्हाने डॉक्टर सुधाकर जाधव, आदर्श महाविद्यालय निजामपूर यांनी या ठिकाणी या विषयांवर आदिवासी समुदाय विकास कार्यक्रमाअंतर्गत सखोल असे मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना केले। तर कार्यक्रमासाठी समन्वयक डॉक्टर मोहन पावरा, संयोजक डॉक्टर सुरेश आगडे, डॉक्टर नरेश बागल, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर शरद भांबरे, आयोजन समितीचे डॉक्टर महेंद्र कुमार वाडे, डॉक्टर संजय गोडसे, डॉक्टर जितेंद्र तलवारे, डॉक्टर संभाजी पाटील, डॉक्टर मच्छिंद्र ठाकरे, डॉक्टर भैया डी पाटील, डॉक्टर भाग्यश्री डी पाटील, डॉक्टर प्रशांत बदाने, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर बबन गावित, नरेंद्र कुमार सुर्वे, नितीन कोतेकर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। शिक्षा अभियान भारत सरकार यांच्याकडून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अनुदान स्वरूपामध्ये काही निधी मिळालेला आहे। या निधीतून आपलं विद्यापीठ समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करीत असतं आणि त्यातलाच ही आजची एक कार्यशाळा आहे। त्याचा उद्देश काय? पुस्तकी भाषेमध्ये बोलण्यापेक्षा मला माझ्या भाषेमध्ये बोललं पाहिजे। भैयासाहेब, मी लहान होतो तेव्हा आमच्या वडिलांच्या एजचे लोक ते शिकले पाहिजेत याच्यासाठी डोंगरी शाळा नावाची संकल्पना त्या ठिकाणी राबवली जात होती आणि मी वडिलांबरोबर जायचो। दिवसभराची कामं आटोपल्यानंतर वडील आणि त्यांचे सगळे मित्र परिवार लोक पाटीलच्या घरी जमायचे आणि त्याच्यामध्ये जसं आपण एखाद्या कार्यक्रमाला सुरुवात करताना राष्ट्रगीत म्हणतो किंवा प्रार्थना म्हणतो तसं ते एक गीत म्हणायचे। त्या गीताचे बोल डोंगू मायने राजा तुम लेखा ही का दादा लेखा ही का काय काम केता ओटा ओका दादा ओटा ओका डोंगू मायने राजा तुम लेखा ही का दादा लेखा ही का काय काम केता ओटा ओका दादा ओटा ओका वाघ आघाडी भितारा साहेब आघाडी कापताना वाघ आघाडी भितारा साहेब आघाडी कापताना ढगुबाई राजा तुम लेखा ही का राजा लेखा ही का काय काम केता ओका ओका राजा ओका ओका। नेमका हाच संदेश आमच्या विद्यार्थ्यांना देता यावा त्या उद्देशाने ही कार्यशाळा असावी असं मला वाटतं। कारण
आपण या कार्यशाळेचे उद्घाटन केले असे आपलं जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमास डोंगरी शाळेतून शिकवलं जायचं, आदिवासी बांधवांना पुढं कसं आणायचं, त्या माध्यमातून शासनाचा एक प्रकल्प होता. तुम्ही ते गीत पण गायलं, जे तुमच्या आजही सातपुड्यामध्ये ते गीत गायलं जातं. आणि वाघाचा बछडाच आहे आदिवासी, ही एक ताकद आहे. आजही भारताच्या इतिहासाचा विचार करा तर मूळ नागरिक म्हणून आदिवासी बांधव आहेत मित्रांनो. आदिवासी बांधवांचं स्वातंत्र्याच्या याच्यात देखील खूप मोठं योगदान आहे. तर त्या मानाने पावरा सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या समाजाला योग्य असा न्याय मिळाला नाही स्वातंत्र्याला. आता पीटी उषा अंतर्गत असेल, विद्यापीठाच्या अंतर्गत असेल, विविध प्रकारच्या माध्यमातून असेल, तर थोडस उल्लेख मी वेगळ्या पद्धतीने करतो. आता विद्यापीठावर मी सिनेट सदस्य म्हणून काम करतो, त्याच्यामुळे क्रीडा परिषदेवर असेल किंवा विविध प्रकारच्या त्या कमिटीज मध्ये मी काम करतो. मागच्या वर्षी क्रीडा सप्ताह अंतर्गत जो जिमखाना डे झाला, त्यातल्या मॅक्झिमम पारितोषिक ही सगळी आदिवासी क्रीडापटूंनी मिळवली मित्रांनो. म्हणजे 100 लोकांचा सत्कार झाला असेल तर कमीत कमी 60% मुलं, 60% विद्यार्थी, खेळाडू हे आदिवासी. म्हणजे त्यांची फिजिकल कॅपॅसिटी बघा. आम्ही शहरात राहतो, आम्ही विविध प्रकारच्या आहाराचं नियोजन करतो, न्यूट्रिएट करतो. तुमच्या सातपुड्यात कुठं काय? जन्माला काय 5व्या दिवशी 9ची दारू पाजायची, बरोबर आहे का? किंवा कुठल्याही साधन सुविधा नाही, आजही नाहीये. पण तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी मित्रांनो, मग ती क्रीडा क्षेत्राची असो की कुठल्याही प्रकारची असो. वास्तविकता त्या लोकांनी सांगितलं की मी खेळाडू आहे आणि अभिमानाने सांगतो की मी ज्या खेळामध्ये होतो, ऍथलेटिक्स असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, त्या ठिकाणी देखील त्या काळात देखील आदिवासी माझ्या खेळाडू मित्रांचं वर्चस्व होतं. या धुळ्या जिल्ह्यातून ज्या काही टीम्स झाल्या पावरा सर, त्यांचं नेतृत्व नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं. आता रिंकू पावरा म्हणून आपल्या विद्यापीठाचे खेळाडू आहेत. रिंकू पावरा नाव बरीच सांगते तुम्हाला. खेलो इंडिया नावाचं जे भारताचं एक क्रीडा प्राधिकरण आहे, त्याच्यात तिला प्रथम क्रमांकाची शिष्यवृत्ती मिळाली. आंतरविद्यापीठीय अखिल भारतीय ती दुसऱ्या क्रमांकाने.